आनंद हा आपल्या मनावर अवलंबून असतो. कोणी कुंडीतलं एक फूल पाहूनही आनंदी होतो, तर कोणी फुलांची बाग पाहिली तरीही आनंदी होत नाही. काही लोक कायम आनंदी असतात. कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा त्या अडचणींना आनंदाने सामोरे जाण्याची तयारी असते. आनंद ही एक अनुभूती, भावना आहे जी प्रत्यक्ष जगण्यामध्ये अनुभवता येऊ शकते. एकदा का आपल्या मनाला खळखळता आनंदी झरा बनवलं की त्या झऱ्याचं पाणी पिण्यासाठी अनेक वाटसरू येतात आणि तेही आनंदी होऊन जातात. मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायला खूप आवडतो आणि तो दुसऱ्याला वाटायला देखील. अगदी अनोळखी लहान मुलासोबत गप्पा मारायला, त्याचे बोबडे बोल आपण तसेच बोलायला आणि ते हसले की आपल्याला होणारा एक वेगळाच आनंद येतो. अगदी रोपट्यावर आलेलं एखादं फूल सुद्धा मनाला खूप आनंद देऊन जातं. पहाटेच्या निवांत वेळी उगणाऱ्या सूर्याकडे आणि पूर्व दिशेला बदलणाऱ्या आकाशाकडे पाहत राहावं. पहिल्या पावसात चिंब भिजून जावं. त्या पावसाचा शिडकावा पडताच मातीचा स्वर्गीय सुगंध शरीरभर भरून घ्यावा. थंडीच्या दिवसात कुडकुडत्या थंडीत अगदी तोंडातून वाफ बाहेर पडत असताना दूरवर हिंडायला जाणे, यात सुद्धा एक वेगळीच गंमत आहे. दिवाळीमध्ये किल्ला बनवणं, तसे दारासमोर रांगोळी काढणं, त्या रांगोळीत कलर भरणं, हे सगळं करत असताना जो मनाला आनंद होतो. तसेच घरात पाळलेल्या प्राणीमित्रासोबत लहान होऊन त्याच्याशी संवाद साधा. कधी ज्येष्ठांजवळ वेळ काढून त्यांची खुशाली विचारा, त्यांचा हातात हात घ्या. त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यामधून जी मायेची साय पसरेल त्याची सर कशालाच नाही. आनंद कुठे नाही, तर आनंद हा चराचरात सामावलेला आहे. अगदी पहाटे गवतावर पडलेल्या दवबिंदूचा पायाला झालेला स्पर्श, पक्ष्यांचा चिवचिवाट, आकाशातील ढगांची धावपळ, तसेच इंद्रधनुष्य, हा सगळा आनंदाचा सोहळा आहे. आणि हा आनंदाचा सोहळा ईश्वराने आपल्याला भरभरून दिला आहे. फक्त आपल्या हाताची ओंजळ त्यांच्याकडून भरून घ्यायची आणि ती सांडण्या अगोदर इतरांमध्ये वाटायची. कारण दुसऱ्याच्या कपाळाला चंदनाचा टिळा लावताना स्वतःच्या बोटाला सुगंध येतो. त्याचप्रमाणे बस अपने पास की अच्छाइयाँ बांटते फिरो, चलो फिर खुशियों की कोई कमी नहीं रही. हे वाक्य लक्षात ठेवायचं. मनाच्या गाभाऱ्यात चैतन्य, हास्य, सकारात्मकतेचा झरा वाहत ठेवला तर आनंदाच्या समुद्राची नक्की भेट होते. कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहण्याची सवय लावून घ्या. आनंदाचे झाड मी माझ्या मनात लावून घेतले तर त्याला आनंदाचीच फुले येतील. त्याचा सुगंधही आनंदीच असेल. ते फूल कोणी सुगंध देण्यासाठी घेईल, तर कोणी केसात लावेल, कोणी इतरांना भेट देईल, कोणी त्याचा वास मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवेल, तर कोणी ते फूल आजारी माणसाला देऊन त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद वाढवेल, कोणी ते देवाच्या चरणावर ठेवून परमानंद घेईल. आता ते आपण ठरवायचं, ते कोणाला आणि कसं द्यायचं. श्री तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटले आहे, आनंदाचे डोही आनंदी तरंग, आनंदाचे डोही आनंदी तरंग, आनंदाची अंग आनंदाचे.